गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंनी इशारा दिलाय। तर बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं असं आव्हान गुलाबराव पाटलांनी दिलं होतं। हे आव्हान आता बच्चू कडूंनी स्वीकारलंय। तर 5 ऑक्टोबरला जळगावात येतोय। बच्चू कडूंनी गुलाबराव पाटलांचं हे आव्हान स्वीकारत म्हटलंय। काही लोक आहे ना चमको आहे, हे त्यांना माहिती होतं 28 तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये। तर त्यांनी तो मोर्चा बरोबर त्याच टायमाला काढला। म्हणजे कसं आड्याचं बस दंड चमूडणं। अरे बाबा उन्मेष दादा, तू 5 वर्ष खासदार होता की बोंब पडली तुझी रे, कुठे चाला नाही बाबा तू। आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिरचे, तो तुमचा धंदा नाही, तो आम्हाला धंदा आहे हो, आमचा धंदा आहे। आम्ही शिंगाडे काढत 10-20 लोक आहेत का हो। बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका, पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गाव मा। गुलाबराव, तुम्ही कमळाच्या फुलाच्या मध्ये प्रेमात अटकलेले आहे। कमळावर एवढं प्रेम करता, गुलाब एवढं चांगलं असून। आणि मी एक सांगतोय, मंत्र्याचं कुठं एक गाव असतं, मंत्री हा पुऱ्या महाराष्ट्राचा असतं। तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव। आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे, त्या भांगडीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं। पण मी 5 ऑक्टोबरला जळगावला आहे ना, वहाँ मिलेंगे आपको। आप बोलो कहाँ ना आहे तो। शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे कोण जितता है। प्रभू, तुम्ही जळगावला जाणार की त्यांच्याच थेट गावात जाणार? गावात जाऊ, काय विषय, त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या, देखते हो क्या किस तरह से स्वागत करते।